नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज मुंबईहून मलाडमधून निघालोय. एका ऐतिहासिक आणि सह्याद्रीच्या सानिध्यात लपलेलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला विशाळगड. तर मी आणि माझा भाऊ दोघं आम्ही निघालोय. तर माझा भाऊ आता आहे हॉर्नेटवरती आणि मी आहे क्लासिक 350वर. तर तुम्हाला पुढचे व्हिडिओज दिसतच राहतील. आता आम्ही आरे कॉलनीत आता आम्ही निघालोय. त्याला काही त्याचा फर्स्ट टाईम आहे, तर तो त्याला चालेल बोललाय म्हणून तर आपण निघालो. आता बघू, तर पुढे बघू आता काय ट्विस्ट येत आहेत. चला मित्रांनो, आता मी घाटकोपरला आहे. आता बघू काय पाऊस येतो असं वाटतं आता जरा काय की विषय. बघू, पाऊस आला तर आम्हाला कॅमेरा बंद करावा लागेल. आणि रेनकोट घालायला गाडी थांबवावी लागणार. बघू आता आहे घाटकोपर म्हणून आहे. आता इकडनं आपण मानपूरवरनं ट्रेन घेऊन बसतो की कळंबोलीला थांबलो. पेट्रोल फुल करून घेऊया. 111 रुपये एक काका. कभी कमी होणार बढ़ने वाला. मैंने जब गाड़ी लिया था तभी 50 रुपये लीटर चल रहा था. गाड़ी लिया 6 महीने के बाद 100 रुपया पार हो गया. yes. ठीक है चलो. कितना 627. गाईज आता मी आलो खोपोलीमध्ये. हे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज पगडी. आता खोपोलीत आहे, जाऊया. आपण आता ते कसे जागे आणखी बोलायला आता खोपोलीचा किल्लर घाट चालू आहे आपला. मग जॉनी लिव्हरसारखी चक्री फिरवणार आहे. फिरवेणार मार्काच आहे. हा, ते जॉनी लिव्हरसारखी चक्री अशी फिरवणार गार आणि खोपोलीचा घाट आपला होता. तर त्याला एवढं एक्सपिरियन्स नाही करता, त्याला मी गाईड करतोय. म्हणजे चुकून एक्सप्रेसला गेला तर माहिती ना तुम्हाला गाड्या विड्या जमा करतात. मग त्याला सांगतोय आता भावाला तिथली मस्करी मी बोललो, त्याला गाईड करतोय. बोललो गाईज किरकर घाट आला आपला खोपोलीचा. आता ते जॉनी लिव्हर सारखी ना चक्री फिरवतोय मी. बघा फिरवली. तर गाईज लोणावळ्याचा टोल नाका आला. इकडे गाडी टाका आणि पुढे सरका. काहीतरी खाऊया, बॅग झाकायला पिशवी बघूया, कारण की आपल्याकडे बॅग झाकायला पिशवी नाही आहे. आणि आपण लास्ट टाइम आलेलो ते दुकानं बघा इकडं आहे. सर तुम्ही कुठे गेलात? इथे शिंदे सर. हा, त्याच्या मागे ये तू. हा जायचं ये. थांबा आता वाजच्या सलामतच्या ठिकाणी आहे. तर बघा तिथं समोर तो मिसिंग लिंकचा ब्रिज आहे. मी आता आलो होतो इथं, थांबलो लोणावळ्यामध्ये. इथं समोर मिसिंग लिंकचा ब्रिज आहे तो, आणि हा खाली आपला एक्सप्रेस, आणि समोर तो आडवा दिसतो.
आता सातारा आहे ना जवळ. अशा प्रकारे मी कराडमध्ये आलेलो आहे. कराडमध्ये येऊन मी कोथरूड मार्गे ना कोथरूड मार्गे ह्याला जाणार मलकापूर मार्गे तांबरेपाणी आणि तिकडनं पाण्याने 3 मग विशालगड असं जाणार. आपल्याला काय तर गाईज अशा प्रकारे आपण आलेलो इकडनं. आता आपल्याला जायचं आहे मलकापूर. 53 किलोमीटर दाखवत आहे. तर आपल्याला आता मलकापूरकडे जायचं आहे. तर चला तर गाई मी आता माझ्या पाठीमध्ये तुमच्या बॅगा दिला माझ्या सासरवाडीमध्ये ठेवल्या आहेत. आणि आता मी निघालो विशालगडच्या साईडला. विशालगडला आता आम्ही निघालो दोघं आम्ही भाऊ निघालो विशालगड. पण आता इथं मी जेव्हा माझ्या सासरवाडीत आलो होतो मला आता ऐकायला आलं की विशालगड बघायला देत नाही. आता बघूया पुढे जाऊन काय होतं. गाई जरा आमच्याकडनं मिस्टेक झाली होती. विषय असा आहे की विशालगडच्या आधी पावनखिंड आहे. आमच्या लक्षातच नाही राहिलं. आमच्या डोक्यात काय आलं की डायरेक्ट विशालगडला जाऊया. तर आता आम्ही पहिले आहे ना पावनखिंडला जाणार. तर बघू आता पुढे काय विषय होतोय. तर गाईज आम्ही आता इथं पावनखिंडला पोहोचलोय. तर या तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा. इथं अडवतील 10 रुपये काहीतरी घेतात सर. बघू थांबा. काहीच 20 रुपये मागितले आपल्याकडे. आपण पैसे दिले तर काहीच तिकीट घेतली आपण 2 गाड्यात. तर 2 गाड्यांच्या हिशोबाने 20 रुपये घेतलेले आपल्याकडे. आता बघू पुढे गाड्या लावायला जागा असते. तर दाखवतो तुम्हाला. चला या मला वाजता पावनखिंड दाखवतो. आलोय मी सह्याद्रीच्या पुस्तकात असलेले ठिकाण. तर गाईज आता आम्ही आलोय पावनखिंडीकडे चाललोय. तो तुम्हाला दाखवतो बघा. नाही चप्पल घालूनच गेलो होतो. पुढे काढली होती आपण चप्पल. बघा इकडे काका भजी बिजी बनवतात. इथे काका पेरू बिरू सगळं काकड्या बिकड्या विकतात. बघू शकता तुम्ही. इथेच वर जायचं गाईज बघा. बस आता चाललोय पावनखिंडला खाली. बघू शकता त्या अशा मस्त पायऱ्या बिऱ्या बनवलेल्या आहेत. मस्त वाटतं. आणि एवढं ऊन असून पायऱ्या थंड आहेत. बघू शकता तुम्ही.
इथं आपली पावनखिंड आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथनं आम्ही आधी थोड्या पायऱ्या उतरेपर्यंत जरा कॅमेरा बंद केला होता. तर गाईज ही पावनखिंड पहिली पूर्णपणे सामान्य होती. आपले शिवाजी महाराजांचे मावळे त्यांनी स्वराज्यासाठी रक्त वाहिलं होतं की तेव्हापासून हिला नाव पडलं आहे पावनखिंड. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढी दिसेल तेवढी. तर गाईज मी तुम्हाला जरासं खाली जाऊन दाखवतो, बघू शकता. नाही गाईज शिड्या बिड्या इथं बनवल्या चांगल्या म्हणजे खाली उतरायला. तर बघू शकता तुम्ही. तर गाईज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्या मावळ्यांनी त्या खिंडीमध्ये आपलं रक्त वाहिलं होतं. बघू शकता. तर पुढे जाणे दाखवू. हे बघा, ही म्हणजे इकडनं असं वरनं पाणी पडतं आणि इकडनं असं खाली पूर्ण खिंड आहे. लास्ट टाइम मी 2 वर्षापूर्वी आलेलो ना, तर गाईज मी भरपूर पुढे गेलेलो तिकडे. चालत लय लांब गेलेलो, जिथं खिंड सपते तिथपर्यंत गेलेलो. पण नंतर जरा भीती वाटायला लागलेली म्हणून आम्ही रिटर्न आलो होतो. आणि त्यावर सिच्युएशन तशी होती, गरम आहे ना, गव्हाचं शेण होतं. ते शेण गव्हाचं गरम होतं, आम्हाला आम्ही रिटर्न आलो होतो. गाईज बघू शकता तिथं बघा खिंड आहे. तर मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. तरी ह्या टायमाला खूप जरा शिड्या चांगल्या बनवल्या आहेत. तर एवढं काही भीती वाटत नाही आता उतरताना. नाही तर लास्ट टाइम जरा शिड्या जेव्हा झाल्या होत्या. तर मित्रांनो, आता आपण आहे ना पावनखिंड इथनं निघालोय. आता आपण जातोय ह्याला विशालगडला. तर तुम्ही हा रस्ता जरा स्मूथ आहे. गाडी चालवायला जरा मजा येते. पाऊस पण आहे. हा डोंगर बघा काय कसा पोखरलाय. हा डोंगर आहे ना असा पोखरलेला आहे विशालगडला गाड्या जाण्यासाठी. गाडी लावायला जागा पाहिजे. तर मित्रांनो, आता आम्ही विशालगडच्या पायऱ्या चढत आहे. तर बघू शकता, पाऊस असल्या कारणानं मला कॅमेरा आत ठेवावा लागतो सारखा, कारण की पाऊस जोरात आहे. आता एवढं फिरून आला. तर आता आम्ही वर चढतोय, पण गाईज चार्जिंग पण कमी आहे. तर मी थोडे शॉर्ट दाखवीन, बाकीचे मी मोबाईल नाही घेईन. चला. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही विशालगडवरती आलो. आता इथं ते अतिक्रमणामुळे सगळं तोडफोड चालू असल्यामुळे कारणाने एवढं तर काही बघायला भेटलं नाही. आणि म्हणजे इथनं थांबायला देत नाही, तर खाली पाठवतात पटापट. तर मी आणि माझा भाव आता फक्त हा दरवाजा बघायला पुढे आलो आहे. तर हा दरवाजा बघून आम्ही लोक खाली उतरणार.
तशी दरवाजाची आता बॅक साईड आहे. आता तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो. तर बघा मित्रांनो, हा आपला विशालगडचा दरवाजा. पाऊस आला, पाऊस आला. हे बघा, विशालगडावरची एक तोफ आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, विचार करा गाईच, कशी आहे तो, म्हणजे किती लांबपर्यंत जाऊ शकते. आणि ही बघा, ही एक तोफ आहे, ही जरा तुटली आहे प्रॉपर. तर गाईज आपल्याला आहे ना एक मंदिर, त्या लोकांनी सांगितलं एक मंदिर इकडे खाली त्या, आणि एक राजवाडा आहे. तर आम्ही ते बघायला चाललो आहे. आता ते मंदिर कोणतं ना ते गाईज तिथे गेल्यावर कळेल. मला पण काही समजलं नाही ते काय बोलते ते, पण स्ट्रगल करायचा, भेटणार. वेड आहेस त्या, माझं असंच असतं, काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं. भाई आपण कुठे एवढे शिकले सवरलेली माणसं, तुम्ही ग्रॅज्युएट माणसं, आम्ही बाबा 10वीवाले. 10वी शिकून आम्ही ब्लॉग बनवायला लावतो, गरजू आम्ही. तर गाईज तुम्हाला मी दाखवतो आता ते मंदिर आणि राजवाडा. थांबा. हां, तर गाईज आपल्याला मंदिर भेटले, तर जाऊया आपण मंदिरात. आणि तिकडे एक मंदिर आहे, आपण दोन्ही मंदिर एक्सप्लोर करू. तर गाईज इथं लिहिलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तो गाईज नाईस, मस्तच. आणि तिथे भगवतेश्वर मंदिर असं काहीतरी आहे. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. मी दोनदा आलो गडावरती, पण इकडे आलो नव्हतो. आज येऊन मला मन तृप्त झालं. आणि मस्त शांत वातावरण आहे. आपले नंदी महाराज, इकडे कोण येत नसेल ना सगळं लवकर. आम्ही या मंदिराची पूजा करतो. ओके. हल्ली ब्राह्मण एकच. कारण ओला गाईज आपण आज जातोय. ओला असू दे. बघा, ही शंकराची बिशी, ही दाढी, ओके. हा वर्षेश नाग, हो. ही गंगा, हा गणपती, ही पार्वती, आणि शंकर कशावर बसले? नंदीवर. आणि गाईज आणि शक्य 1431 साली हे मंदिर स्वयंभू झालेलं आहे. मूळ मंदिर हे एवढं कोणी बांधलं आणि कोणाच्या काळात बांधलं. शके 12 साली पहिला राजा भोज झाला, त्याने हे गड बांधले. त्याच्यानंतर शके 1400 साली दुसरा राजा भोज झाला, त्याने ह्या गडाची पुनर्बांधणी केली. त्या नाव ठेवलं गेलं खेळणागड. तर 1431 साली ह्या किल्ल्यावरती एक किल्लेदार होता, तुकाराम आबाजी जाधव. त्याला हे शिवलिंगाची मूर्ती स्वयंभू दिसली. मग त्यांनी काय केलं, तेव्हा गाड्याचे मालक होते पंतप्रतिनिधी जोशी सरकार, त्यांच्या कानाला घातलं. आता याच्यावरती राजवाडा जो आहे हा त्यांचा. त्यांनी पण येऊन बघितलं, त्यामुळे शिवलिंगाची मूर्ती स्वयंभू दिसली. म्हणून मूळ मंदिर हे एवढं बांधलं गेलं. मूर्तीची बांधणी जी आहे हेवाडपंथी आहे. हेवाडपंथी म्हणजे कशी,
दगडावर दगड क्रॉस. दगड त्रिकोण आहेत काय? हो नाही दगडाची लांबच आहे पण ते अशी क्रॉस ठेवलेली आहेत. अशी असं 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 हा. असं. आणि या मंदिराचं पवित्र म्हणजे काय, ज्यावेळी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर निसटले आणि विशाळगड ते आले तर त्यांचं वास्तव्य या मंदिरात 4 दिवस होतं. मग त्यांच्या हातून या शिवलिंगावरती अभिषेक झालेला आहे म्हणून या मंदिराला पवित्र. आता मंदिराची परिस्थिती फार बेकार आहे. मंदिर 4ही बाजूला गळतंय. ह्या मंदिरात कोणी यायला मागत नाही. विशाळगडावरती जवळजवळ नाही म्हणता याच्यापूर्वी 90% हिंदू समाज यायचा पण त्यांच्या मनात मानसिकता कोणती, विशाळगड म्हणजे फक्त दारू आणि मटण यांचं एन्जॉय करायचं ठिकाण. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे ही मानसिकता कोणाच्या गडा म्हणजे कोणाच्या मनात नव्हती. आता बघूया इथून पुढं हळूहळू तुमच्या माध्यमातून तुम्ही माझा हा मेसेज नक्कीच फॉरवर्ड करा. नक्कीच. तर काय या मंदिराला एक नाही आता एवढे मी पण आता 2 वर्ष आलेलो ना, मी अजूनपर्यंत पण असा मराठी किंवा माणसाचं इथं बघितलेलंच नाही. हे सगळे मुसलमान लोकच मी बघतोय. 2 वर्ष मी कंटिन्यू येतोय. म्हणून बोलतो ना 90% येतात पण ते फक्त ह्यासाठी. म्हणजे स्पष्ट बोललो म्हणून तुम्ही काय राग नाही ह्याच्यात राग नाही, हे तर तुम्ही बरोबर बोलताय. बघायला आलोय तर हा पंतपती निधी वाडा आहे पण वाडा गाईज प्रॉपर पूर्णपणे पडलेला आहे. आणि गाईज वाडा अक्षरशः खूप मोठा आणि इथं खाली ना गाईज एक विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे इथे खाली आणि तिथनं वाटतं वाड्यात आतमध्ये आला रस्ता आहे वाटतं तिथे खालती. तर बघ जाऊया खाली, चल पुढे चल तुला टक्कर पुढे अरे माझा इथेच लक्ष दे. काहीच आम्ही खाली जातोय काहीच बघा एक नंबर काहीच एक नंबर. म्हणजे 2 वर्ष मी कंटिन्यू येतोय, 3ऱ्या वर्षी आज आलोय तर येण्याचा फायदा झाला. हे बघा हे बघा काहीच जर हे प्रॉपर साफ केलं पाणी किती क्लिअर दिसेल गाईज. तरी पण मोटर बिटर लावलेलीच आहे ना. चला तर गाईज खरंच हे बांधकाम एक नंबर आहे. प्रॉपर दगडांचं बांधकाम आहे गाईज बघा. हां फोटो काढून नंतर मला सेंड कर. पण मला गाईज बघा ना एक नंबर बांधकाम म्हणजे असं दगडावर दगडे रचून केलेली कामाची जुन्या काळातली. हे बघा एक नंबर जबरदस्त आहे. झालं का रे काय म्हणजे असं दिवे ठेवायला ना रात्रीचं इथं नाही इथं नाही कुठे. हा इथं पण आहे दिवे वगैरे ठेवायला म्हणजे अंधारात रात्रीचं जर कोण आलं तुमच्याकडे बघा जायचं. खरंच एक नंबर आहे एक नंबर. गाईज वाड्याची साईज खूपच मोठी आहे गाईज. एवढं मोठं तर माझं घर पण गाईज वाडा जरा म्हणजे राहिलंच नाही फक्त त्याचे दिवार हा ते समजलं. आणि पंत सगळे असे बसलेले असायचे असंच काहीतरी. आणि ह्या खोल्या असतील ह्या इकडे खोल्या आहेत वाटतं. नाही आता बांधते चिरी ताडामा थोडी चिरी होती. काहीच बघू शकता तर काही मानलं पाहिजे ताडाचं बांधकाम अजून आहे. इकडं पण पाय वाटे वाटतं ना. इथे इकडे अजून एक विहीर आहे. इकडे अजून एक विहीर आहे अर्धचंद्र विहीर. काहीच आम्हाला इथे ना अर्धचंद्र विहीर भेटले. हे बघा सोरोस एक नंबर. तर काहीच इथं मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. रस्ता कुठं दिसतो तुला चल
आपण आज जाऊया. नाही खाली नाही रस्ता, आपल्याला खाली जावं लागणार तिकडे. हां तिकडनं असं खाली उतरावं लागणार जर रस्ता असेल तर. तिकडनं पण आहे. हे बघ चल इकडे इकडनं तिथनं पण आहे, पण ती बंद केली वाटतं. तर गाईज अर्धा चंद्रवीर. सॉरी गाईज. किती खोल असेल अंदाजे? ठीक आहे चल. आता मी बोलतो रस्ता भेटला तर ठीक आहे, नाही तर आपण परत नको. रस्ता नाही नाही तू काढला ना असं मला सेंड कर. झालं चला गाईज आपण आता परतीच्या प्रवासाला निघूया. आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय. आता काय आम्ही जरा 4-5 पाहुणे घरीच जाणार आहे. तर आता 4-5 नातेवाईक आहेत आमच्या रस्त्यातच, त्यांची घरं लागतील. तर त्यांना जाऊन भेटून विचारपूस करून प्रत्येकाकडे 15-15 मिनिटाची बसणार आणि आम्ही आमच्या घरी जाणार. आणि उद्याचा दुसरा ब्लॉग आहे तो तुमच्यासाठी अजून एक खास आहे, तो एक सरप्राईज आहे. आमचा भाऊ सध्या फोटो काढण्यामध्ये मी व्यस्त आहे. तर खरंच आज येऊन मला इथं विशालगडावर येऊन जरा बघून मन तृप्त झालं काहीच. खरंच मित्रांनो मन माझं लय तृप्त झालेलं आहे. म्हणजे जी गोष्ट मी 2 वर्ष बघितली नव्हती ती मी आज बघितली. हे तर मला खास आवडलं, ही जागा जी आतमधनं विहिरीकडे गेलेली. आता तिच्या अर्धचंद्र विहीर बघायची होती पण नाही झालं, जमलं नाही. रस्ता नसल्यावर रस्ता कुठून काय समजलं नाही. ठीक आहे चालेल, नेक्स्ट टाईम बघू. परत एकदा कधीतरी येणं होईलच. तर सगळ्यात आधी मी ही विहीर बघायला येईन. ठीक आहे चला मित्रांनो, बाय बाय. जय महाराष्ट्र.